तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील या ठिकाणी आपण पाहू शकता की मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण जीके क्वेश्चन्स पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत. सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची न्यूज म्हणजे मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी 555 पेजेसचे आपण एक PDF तयार केलेले आहे. तुम्ही जर कोणत्याही पदासाठी फॉर्म भरलेला असेल विद्यार्थ्यांना तुम्ही सर्वांनी हे PDF नक्कीच घ्यायचं आहे. हे PDF जर हा सुपर क्लास पाहून जर तुम्ही घेत असाल तर आपल्याला 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300 ला पडणार आहे. तर ही संधी मिस नाही करायची. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब करायचं कोणत्याही कारणास्तव जर राहिलेले असेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल काय होईल की पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपण होईल सर्वप्रथम ते तुम्हालाच मिळेल. तर लगेच करून घ्या. सुपर क्लासला एक लाईक पण नक्कीच करायचा आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया. प्रश्नात विचारलेलं की मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात जुने खंडपीठ सांगायचं आहे की कोणतं आहे. सर्वच खंडपीठ आहेत पण आपल्याला विचारलेलं आहे जुने आपल्याला सर्वात. पणजी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना योग्य राहील आपल्या समोर 3 नागपूर हे जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात जुने खंडपीठ असलेले कळते. तर कव्हर करूया प्रश्न दुसरा. दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते ते विचारलेले आहे. सोपा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला येत असेल. वृत्तपत्र दर्पण विचारलेले महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू. तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या मार्फत दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न तिसरा कव्हर करूया. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता दर 2011 नुसार विचारलेला आहे की कोणत्या जिल्ह्याचा आहे किंवा होता. तर नंदुरबार, सिंधुदुर्ग, अहमदनगर, जालना. तर 2011 नुसार साक्षरता दर सांगायचा आहे तर नंदुरबार जिल्ह्याचा सर्वात कमी असलेला लक्षात येतो. प्रश्न चौथा पाहूया. कृष्णा नदीची आपल्या राज्याबाहेरील उपनदी कोणती आहे ते सांगायचं आहे. स्पेशली विचारलेलं आहे कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे महाराष्ट्राबाहेरील. तर कावेरी, भीमा, कोयना किंवा रावी. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची नदी आहे भीमा. भीमा ही नदी महाराष्ट्राबाहेरील उपनदी असलेली कळते. कव्हर करूया प्रश्न पाचवा. द्वीपकल्प खालीलपैकी कशाला म्हणतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, TCS ने विचारलेला आहे. द्वीपकल्प कशाला म्हणतात. तिन्ही बाजूने पाणी व एका बाजूने जमीन असलेल्या ठिकाणास म्हणतात का. चारही बाजूने पाणी, तिन्ही बाजूने जमीन किंवा वरीलपैकी सर्वांनाच. तर द्वीपकल्प ऑप्शन क्रमांक 1 तिन्ही बाजूने पाणी, एका बाजूने जमीन असलेल्या ठिकाणाला काय म्हणतात, द्वीपकल्प म्हणतात. हे लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न 6व्या क्रमांकाचा. लखनौ करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला. कराराचं नाव लक्षात घ्या. लखनौ करार विचारलेला आहे 1917, 1916, 1918 किंवा 19. ऑप्शन्स मध्ये योग्य राहील आपल्या समोर विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच 1916 या वर्षी जे आहे लखनौ करार झालेला लक्षात येतो. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे 7व्या क्रमांकाचा. तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलेले आहे की कोण होते. सर्वात पहिले गव्हर्नर जनरल ऑप्शन्स मध्ये लॉर्ड कॅनिंग, विल्यम बेंटिंग, लॉर्ड माउंटबॅटन किंवा वरीलपैकी नाही. तर विल्यम बेंटिंग यांनी जे आहे 1835 मध्ये भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनलेले व्यक्ती आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 8वा कव्हर करूया. अजय युद्ध अभ्यास जो आहे आपला देश कोणत्या देशासोबत करतो ते सांगायचं आहे. अजय युद्ध अभ्यास ऑप्शन्स मध्ये भारत जर्मनी सोबत करतो का, इंग्लंड सोबत करतो का, फ्रान्स किंवा UK. तर अजय युद्ध अभ्यास भारत हा UK युनायटेड किंगडम सोबत करतो हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 9व्या क्रमांकाचा. सर्वात जुना वेद खालीलपैकी कोणता आहे. वेदांचे सर्व प्रकार आहेत. सर्वात जुना विचारलेला आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद किंवा सामवेद. तर सर्वात जुना ऋग्वेद आहे हे कळते. प्रश्न 10व्या क्रमांकाचा पाहूया. तर अजीवनसत्वाचे रासायनिक नाव पुढीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे. जीवनसत्व विचारलेलं आहे, त्याचे रासायनिक नाव थायमिन, रेटिनॉल, बोरॉन किंवा नायसिन. तर रेटिनॉल हे अजीवनसत्वाचे रासायनिक नाव असलेले विद्यार्थ्यांना आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न 11वा.
धोम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? जलविद्युत प्रकल्पाचं नाव धोम जलविद्युत प्रकल्प आहे, गंगा, कृष्णा, रावी किंवा कोशी. तर तो प्रकल्प कृष्णा या नदीवर स्थित असलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न पुढचा. 12व्या प्रश्नात अकोला येथे कोणते कृषी विद्यापीठ आहे? स्पेशली सांगायचं आहे की अकोला या जिल्ह्यामध्ये कोणते येते? पंजाबराव देशमुख, वसंतराव नाईक, बाळासाहेब सावंत किंवा महात्मा फुले. तर पंजाबराव देशमुख हे जे कृषी विद्यापीठ आहे अकोला जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कव्हर करूया प्रश्न 13वा. मेंडेलचा सिद्धांत पुढीलपैकी कोणी मांडलेला आहे? मेंडेलचा सिद्धांत TCS ने विचारलेला आहे प्रश्न. ठीक आहे. ग्रेगोर मेंडेल, अल्बर्ट आइन्स्टाईन, निकोला टेस्ला किंवा वरीलपैकी नाही. तर ग्रेगोर मेंडेल यांनी जे आहे मेंडेलचा सिद्धांत मांडलेला. कव्हर करूया प्रश्न 14वा. कच्च्या आंब्यामध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो? जे कच्चे आंबे असतात त्यामध्ये कोणते आम्ल? सायट्रिक, टार्टरिक, मेलिक किंवा वरीलपैकी नाही. तर टार्टरिक आम्लाचा समावेश कच्च्या आंब्यामध्ये झालेला असतो हे कळते. प्रश्न 15वा कव्हर करूया. सोमवृक्ष कोणत्या वेदात निर्माण झालेला? सोमवृक्ष कोणत्या वेदात निर्माण झालेला आहे? ऑप्शन्स मध्ये यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद किंवा सामवेद. तर सोमवृक्ष जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ऋग्वेदामध्ये निर्माण झालेला वृक्ष आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 16वा. भारतातील राष्ट्रपती पदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? सोपा प्रश्न आहे, उत्तर सर्वांना येत असेल. पद आहे राष्ट्रपती. 5 वर्ष, 4 वर्ष, 3 किंवा 6. 5 वर्षाचा राष्ट्रपती यांचा कार्यकाल असतो हे कळते. प्रश्न कव्हर करूया 17वा. नव्या संसदेच्या प्रमुख दरवाजाचे जे नाव आहे पुढीलपैकी कोणते आहे? संसदेला किती दरवाजे आहेत व त्याचं नाव काय आहे? प्रमुख दरवाजाचं सांगायचं आहे. ज्ञान दरवाजा, कर्म दरवाजा, शक्ती दरवाजा किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स मध्ये 4. नव्या संसदेचे प्रमुख दरवाजे 3 आहेत. ज्ञान दरवाजा, कर्म दरवाजा, शक्ती दरवाजा. तिन्ही नाव प्रमुख दरवाजाचे आहेत. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 18वा. भारताची सर्वाधिक भूसीमा पर्यायपैकी कोणत्या देशाला लागून आहे ते सांगायचं आहे. सर्वाधिक भूसीमा विचारलेली. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका किंवा बांगलादेश. तर बांगलादेशाला सर्वाधिक भूसीमा आपल्या देशाची लाभलेली आहे. प्रश्न 19वा कव्हर करूया. राजस्थानच्या वाळवंटाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? सांगा. राजस्थानचे वाळवंट कोणत्या नावाने ओळखले जाते? पोकळ स्थळ, मरुस्थळ, सोनेरी स्थळ किंवा या ठिकाणी सुकलेली स्थळ. तर मरुस्थळ या नावाने राजस्थानच्या वाळवंटाला ओळखले जाते हे कळते. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न. तर प्रश्न या ठिकाणी पाहूया काय आहे. 20वा प्रश्न विचारलेला की सोनेरी तंतू क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित क्रांती आहे ते सांगायचं आहे. कोणती क्रांती? सोनेरी तंतू क्रांती. सुपारी, कात, ताग किंवा वरीलपैकी सर्व. तर तागाशी संबंधित कोणती क्रांती होती? तर सोनेरी तंतू क्रांती होती हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 21वा. तर विचारलेला आहे की 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा विचारलेलं की कोणत्या राज्याला लाभलेला आहे दिलेल्या पर्यायापैकी किंवा भारतामध्ये आपण सांगू शकतो म्हणू शकतो 720 किमीचा. तर महाराष्ट्र, पंजाब, गुजरात किंवा कर्नाटक. तर आपल्या राज्याला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर 22वा जो आहे. स्वातंत्र्याचा अधिकार संविधानातील कोणत्या कलमामध्ये नमूद आहे ते सांगायचं आहे. स्वातंत्र्याचा अधिकाराशी संबंधित असलेले कलम 10 ते 24, 11 ते 28 किंवा 19 ते 22 किंवा 12 ते 20. तर कलम 19 ते 22 या कलमांतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने नागरिकांना दिलेला दिसतो. प्रश्न 23वा. भारतामध्ये वनांचे किती प्रकार आहेत ते सांगायचं आहे. वनांचे प्रकार भारतामध्ये किती आहेत? खारफुटी, सदाहरित, काटेरी किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. काटेरी, सदाहरित, खारफुटी हे सर्व वने जे आहे वनांचे प्रकार लक्षात येतात असलेले. तर प्रश्न 24वा कव्हर करूया. स्वातंत्र्याच्या दिवशी देशाला संबोधित करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे आहे ते सांगायचं आहे. स्वातंत्र्याच्या दिवशी संबोधित करण्याचा राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री. तर
भारताचे पंतप्रधान यांच्याकडे स्वातंत्र्याच्या दिवशी देशाला संबोधित करण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रश्न 25वा, राज्याचा सर्व शासन व्यवहार खालीलपैकी कामकाज जे आहे ते कोणाच्या नावाने चालते ते विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. विचारलेलं की राज्याचा शासन व्यवहार तसेच कामकाज मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्व. तर राज्यपाल यांच्या नावाने राज्याचा सर्व शासन व्यवहार कामकाज चालवले जाते. प्रश्न 26वा पाहूया. राज्यपाल मंत्री मंडळाची नियुक्ती जी आहे ती कोणाच्या सल्ल्याने करते? मंत्रिमंडळाची नियुक्ती राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने करतात? मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान किंवा वरील सर्व. तर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो हे लक्षात येते. प्रश्न 27वा, संविधानाने प्रजासत्ताक दिनी देशाला संबोधित करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला दिलेला आहे? आता विचारलेलं आहे की प्रजासत्ताक दिनी कोण करते संबोधित देशाला? राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री. तर या ठिकाणी राष्ट्रपती देशाला संबोधित करत असतो प्रजासत्ताक दिनी. कव्हर करूया या ठिकाणी. प्रश्न 28वा, केळी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी येते ते विचारलेलं. कव्हर केलेला आहे आपण बऱ्याच वेळेस प्रश्न. केळी संशोधन केंद्र श्रीवर्धन, डिग्रस, यावल किंवा वेंगुर्ला. तर ठिकाण आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी यावल. यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र स्थित आहे. प्रश्न 29वा, संविधानाने पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले हे विचारलेलं आहे. पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे? प्रजासत्ताक, स्वातंत्र्यता, वरील दोन्ही किंवा गांधी जयंती. तर प्रजासत्ताक दिनी संविधानाने पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्याचे सांगितलेले आहे. प्रश्न 30वा, एक गाव एक पानवटा कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? एक गाव एक पानवटा. तर बाबा आमटे, बाबा आढाव, इरावती कर्वे किंवा भालचंद्र नेमाडे. तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 बाबा आढाव यांनी जे आहे एक गाव एक पानवटा कादंबरीचे लेखक आहेत हे लक्षात येते. आता सुपरकास्टला विद्यार्थ्यांना सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, 555 पेजेसचे आपण PDF तयार केलेले आहे. हे PDF तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्याही पदासाठी फॉर्म जर भरलेला असेल अतिशय महत्त्वाचे आहे. घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. हा सुपर क्लास फॉर्म तुम्ही घेत असाल 250 मध्ये मिळणार आहे. नाहीतर ही संधी जर मिस केली तुम्हाला ते 300-350 ला पडेल. तर संधी मिस नाही करायची आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. आणि सुपरकास्टला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो आपल्या या चॅनलला किंवा मलाही म्हटले तरी चालेल नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.